नमस्कार. झोन 3मध्ये पुरं झोनमध्ये अंमली पदार्थावरती कारवाई करण्याकरता एक विशेष पथक नेमणूक केलेली आहे. त्या पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे. कालच रात्री या पथकाने मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक विनय हरिहर अय्यर या आरोपीकडून 34 ग्रॅम एमडी त्याकडून जप्त केलेला आहे. सुमारे 1,08,000 रुपये किमतीचं हे एमडी आहे आणि त्याच्याकडून ते जप्त करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला. त्याचप्रमाणे दिनांक 7 तारखेच्या रोजी खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी अंदाजे 1200 ग्रॅमपर्यंतचा गांजा या पथकाने रिकव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल एनडी प्रमाणित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोलीस स्टेशन यादीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशेकरता वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये पण गुन्हा दाखल करून 2 आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे. विशेषतः अंमली पदार्थाविषयी ड्रग्सच्या विषयी पूर्णपणे कारवाई अशी आपली सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे जे काही आपण दैनंदिनच्या कारवाई ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत होत आहेत पूर्ण झोन 3मध्ये सर्व 8 पोलीस स्टेशनमध्ये, त्याच्यामध्ये विशेषतः सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे, सार्वजनिक भंग करणे अशा विषयीचे आपण आतापर्यंत 200 कारवाई केल्या आहेत 1 तारखेपासून ते 1 जानेवारीपासून आतापर्यंत. त्याचप्रमाणे ज्या काही आस्थापनांना त्यांनी विविध वेळेची मर्यादा दिलेली आहे, मर्यादेपेक्षाही जास्त वेळ आस्थापना सुरू ठेवतात अशा त्याच्या ठिकाणी म्हणून 203 आस्थापनावरती त्यामध्ये कारवाई केलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणे याच्या कोपटा अंतर्गत आपण 276 लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे. त्याचप्रमाणे दारूबंदीच्या कायद्याने 46 केसेस पूर्ण झोन 3मध्ये केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या विरोधाच्यामध्ये आतापर्यंत ताबा असेल अशा 4 केसेस केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे ज्या अंमली पदार्थ सेवन केल्याबद्दलच्या अशा 5 केसेस केलेल्या आहेत. अशा प्रकारची कारवाई पूर्णपणे झोन 3मध्ये सुरू आहे आणि ही पोलिसांच्याकडून असलेली कारवाई अशा प्रकारे पूर्ण शहरामध्येही सुरू राहणार.